गणेश चतुर्थी आज होता गणपती बाप्पाचं आगमन। जसं आपण निघालो गणपती बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी, आपल्या अध्यक्ष न उपाध्यक्ष पावसामध्ये भिजत जेवू लागली, कारण की आपल्याला गाडीमध्ये काही जागा नव्हती। तसं आपण पोहोचल्यानंतर आपण आधी बुक केलेली मूर्ती आपण पूजा केली नंतर आपण लगेच गणेश बाप्पाला पूजा करून उचललं, कारण की आपल्याला यायला जरा होता थोडा उशीर आणि जाण्यास थोडा उशीर होणार होता। त्याच्यानं आपण लगेच गणपती बाप्पाला गाडीमध्ये बसलं, गणपती बाप्पाची गाडीमध्ये बसलं, पण जायचं अवघडच होतं कारण की पोरं पकड होते, तर कसं जाऊ म्हणलं। मग लगेच आपण बाकीच्या मूर्त्या बघितल्या, बाकीच्या मूर्त्या सगळ्या बुकिंग होत्या आणि प्रत्येक मंडळ आपापली मूर्ती नेऊ लागलं, कारण की उशीर झाला होता आणि आगमनाची वेळ बी झाली होती आणि प्रत्येक मंडळानं आपली आपली मूर्ती नेली होती, पण काही मूर्त्या राहिल्या होत्या आणि आपल्याला उशीर बी झाला होता। त्याच्यामुळे पोरं बी बोर होत होते रात्र झाल्यामुळं, आणि आपण लगेच साईडची हलकी घेतली, तसं गणपती बाप्पाचं स्वागत केलं, कारण की आपल्याला जायला थोडा उशीर होणार होता ना। आपला ऑपरेटरने आणि काही साऊंड लावली नव्हते, त्याच्यानं पोराला इथं साईडला हलकी घेऊन आपण इथं लगेच धिंगाणा गेला। लगेच आपल्या ऑपरेटरने साऊंड लावली, क्वालिटी किती साऊंड तेवढं सांगा, लगेच आपण मागच लगेच नाचत आपण पोहोचलो। कारण पुढे साऊंड चालूच होता ना, आपण लगेच मागे गाडीवर येताच नाचू लागलो, कारण की गणपती बाप्पा येण्याचं स्वागतच तेवढं होतं। मग काय आपण लगेच गंगाखेडमध्ये पोहोचलो आणि लगेच आपण इथं नाक्याहून 1 किलोमीटर अंतरावरूनच गणपती बाप्पाची मिरवणूक काढण्यात चालू केली, की तिथं पोहोचल्यास पुन्हा त्याला आपल्याला काय साऊंड लावता येणार नाही। जसं आपण मंडळामध्ये पोहोचलो, आपण आधी अकॅडमी पोहोचल्यास उशीर बी झाला होता, त्याच्यानं आपण लवकरच आपण आरती बी करून घेतली। प्रमुख पाहुण्याच्या हस्ते आपण आरती केल्यानंतर आपण त्याच्यानंतर आरती करून आपण निघालो घराला। तेवढं लाईक करा आणि आवडल्यास व्हिडिओ फॉलो